टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिळफाटा या रोडवरती आहोत आणि या रस्त्यासाठी पाहायला गेलं तर वाहतूक रात्री मध्यरात्रीपासून बंद केली आहे। त्याचं कारण म्हणजे निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं पुनर्बांधणीचं काम हाती घेतल्यामुळे शिळफाटा पलावा चौकापर्यंत जाणारी वाहतूक पूर्णतः पाहायला गेली जड अवजड वाहनासाठी बंद करण्यात आलेली आहे। तसेच लहान वाहनासाठी पर्याय मार्ग देखील देण्यात आलेला आहे। मोटरसायकल जे असेल त्यासाठी दिवा आगासन रोड, जड अवजडसाठी मुंब्रा बायपास, राजनोली मार्ग, नावडे फाटा, तलोजा, एमआयडीसी अशा प्रकारचे पर्याय मार्ग देण्यात आले आहे। त्यामुळे 10 फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं येणार असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडीचा देखील सामना आता वाहनधारकांना करण्यात येणार आहे। त्यामुळे खास करून त्यांना पर्याय मार्ग देण्यात आले आहे। वाहतूक विभागाकडून प्रत्येक ठिकाणी मोठे फलक लावण्यात आलेले आहे। नेहमीच या परिसरात पाहायला गेले तर शिळफाटा पलावा या ठिकाणची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना पीक आवर्सला करावे लागत असते। मात्र या ठिकाणी आता 150 पोलीस वाहतुकीचे कार्यान्वित असणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये पोलीस देखील ठेवण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी प्रवास करत असतात, त्यांना देखील आपण विचारणार। शिळफाटा निळजे पुल ब्रिज का जो काम चालू किया है, किस तरह से देखते हैं यहाँ की हमेशा ट्रैफिक? यस, निलजे शिलफाटा का जो ब्रिज का काम किया वो तो बहुत बड़ा अच्छा काम किया उन्होंने कि ताकि ट्रैफिक थोड़ा कम हो जाएगा, थोड़ा आदमी को थोड़ा आराम से ट्रैवल कर पाएगा। मगर अभी क्या हो रहा है, ब्रिज बनने के बाद भी या फिर ब्रिज के पहले भी अपना कटाई नाका से लोग है ना रॉन्ग साइड से आ रहे हैं। कार बाइक सब कुछ रॉन्ग साइड से आ रहा है। वहाँ का जो ट्रैफिक कंट्रोल्स है उनको भी पता है, वो लोग अलाउ कर रहा है कि उनको भी दिखता है कि लोग रॉन्ग साइड से आ रहे हैं, फिर भी कुछ एक्शंस ले रहा है। कि मेरा एक ही हम्बल रिक्वेस्ट है कि रॉन्ग साइड खाली बंद करना ताकि लोगों को सेफ्टी हो जाएगा, एक्सीडेंट्स कम हो जाए। क्योंकि एक्चुअली बाइक्स में कार्स में बच्चे लोग रहते हैं, स्कूल गोइंग टाइम रहता है, तो भी तो ये कुछ एक्चुअली बहुत ही वो जानलेवा हो सकता है। इसलिए मेरा एक ही रिक्वेस्ट है आपसे रॉन्ग साइड सिर्फ आना बंद कर जाए। सुबह और शाम को होते रहता है वो, आपसे इसको से कंट्रोल कीजिए तो भी ट्रैफिक कंट्रोल में आ जाएगा सर। थैंक यू। म्हणणं की हे रॉंग साइडने जे येत आहेत त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो। या ठिकाणी पर्याय मार्ग देण्यात आलेला आहे, तरी सुद्धा आजचा पहिला दिवस असल्या कारणाचं या ठिकाणी आता ज्या ठिकाणी रॉंग साइड येणाऱ्यांवरती देखील कारवाई केली जाईल असं देखील आता स्थानिक यांच्या ठिकाणी पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र कुठंतरी आता वाहतूक कोंडी या ठिकाणची पूर्णतः पदावरती येण्यासाठी आता हा निळजे जो ब्रिज आहे तो उड्डाणपूल आहे 10 फेब्रुवारीपासून काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 150 पोलीस कर्मचारी देखील तैनात असणार आहेत। त्यामुळे नक्कीच प्रवाशांनी या ठिकाणचा पर्याय मार्ग अवलंबावा असं देखील अनेक ठिकाणचे फलक लावण्यात आलेले आहे। त्यामुळे नक्कीच आता प्रवासी देखील या ठिकाणचे वाहनधारक आहेत ते देखील नियम पाळतील हे देखील आपण म्हणू शकतो। मात्र या ठिकाणची जी वाहतूक कोंडी दररोजची वाहतूक कोंडीला सामना करावा लागतो। मात्र या ठिकाणी निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं पुनर्बांधणीचं काम हाती घेतलेलं आहे। त्यामुळे 10 फेब्रुवारीपर्यंत हे काम आता पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच या पुलाचा रेल्वे पुलाचा देखील या ठिकाणचा असणारा उपयोग देखील होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर पलावा चौक असेल या शिळफाटा चौक असेल या ठिकाणची वाहतूक कोंडी लवकरात लवकर कशा प्रकारे मुक्त होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे सावंतसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।